आरटीओ म्हणजे भ्रष्टाचार हे आता समीकरण झालंय। तेव्हा आरटीओ हे भ्रष्टाचाराचं कुरण कसं झालंय त्याचा मोठा खुलासा आज आम्ही करणार आहोत। तर नेमकं काय आहे हे प्रकरण पहा झी24 तासचं खळबळजनक एक्सक्लुझिव्ह स्टिंग ऑपरेशन। आरटीओ अधिकारी वर्षाला घेतात 300 कोटींचा हप्ता। दलालांच्या साथीनं सुरू आहे हप्तेखोरी। शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडवला। हप्तेखोरीचा झी24 तास कडून पर्दाफाश। दरवर्षी 300 कोटींचा हप्ता। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पेण आणि पुण्यातले आरटीओ अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीची ही आकडेवारी डोळे गरगरवून टाकणारी आहे। ओव्हरलोडिंग वाहन चालक आणि मालकांकडून आरटीओ अधिकारी कशी हप्तेखोरी वसूल करतात याचं स्टिंग ऑपरेशनच आम्ही केलं। हप्तेखोरीचं दरपत्रकच झी24 तासच्या हाती लागलंय। पुणे मुंबई पुणे प्रवासात ओव्हरलोड वाहनाचा महिन्याचा 22,000 रुपये हप्ता घेतला जात असल्याचं समोर आलंय। पेण पनवेल मुंबई प्रवासासाठी ओव्हरलोड वाहनासाठी 17,000 रुपये एवढा मासिक हप्ता असतो। ओव्हरलोड वाहनांच्या मार्गात येणाऱ्या आरटीओच्या संख्येनुसार हा हप्ता वाढत असल्याचं समोर आलंय। पुणे, पेण, पनवेल, खोपोली, वसई, विरार या भागातून मुंबई आणि आसपासच्या परिसरात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खडी, माती, रेती असणारी वाहनं येतात। एका ओव्हरलोडिंग वाहनाकडून महिन्याकाठी 17 ते 35,000 रुपयांचा हप्ता दलालांच्या साथीनं अधिकारी घेतात। वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल असल्यास 1 टन मालाला 4,000 रुपये दंड आहे आणि प्रत्येक वाहन कमीत कमी 10 ते 15 टन ओव्हरलोड असतंच। हा दंड लागू नये यासाठी वाहन मालक आरटीओ अधिकाऱ्यांना कसे हप्ते देतात ते पहा। महीने का 17,000 रुपये। एक गाड़ी और फिर ऐसे सभी गाड़ी को देना पड़ेगा? सभी गाड़ी को कम से कम 5-10 हज़ार गाड़ियाँ चलती है। हाँ। इसी तरीके से आप लोग को देते, जो नहीं देते उनकी गाड़ी नहीं चल पाती है। नहीं, दलाल लोग लेके अधिकारी साहब लोग को देते, बिना साहब लोग के दिए गाड़ी नहीं चल सकती। साहब लोग ही गाड़ी पकड़ते हैं ना, साहब लोग के पास लिस्ट रहता है, उनके मोबाइल कंप्यूटर रहता है, उनके चिप डालते हैं, उसमें चेक करते हैं साहब लोग। जिसका नंबर रहता है उनके पास उसको जाने देते हैं, जिसका नहीं रहता उसको काटा कर मीमो बना फाइन बनाने जमा करते आड़ में, उनके आड़ में ले जाके गाड़ी। आपली गाडी पकडत नाही, कारण काय आपल्याला कधी पकडलं तर माझ्या ड्रायव्हरला आपण बोलून देऊया की आपल्या एकदा नाव सांगायचं आपल्या ओव्हरलोडला झाला तो समजा आता साहेबांनी कधी पकडला तो डायरेक्ट बोलतो काय आपल्याला भाई एरिया बोलायचं फोन लावून देतो, तो नंबर बघतो, तो नंबर वगैरे चेक करतो, सोडून टाकतो। हप्ता दिला तर सगळं क्लिअर आहे। हप्ता दिला म्हणजे सर्व क्लिअर। लिस्ट आणि पेट्रोलमध्ये सर्व लिस्ट हे डेटा हे करतात। कॅम्प्युटर असतं आरटीओच्या गाडीमध्ये, रनिंगमध्ये गाडी नंबर टाकला ना लगेच या गाडीचा हप्ता आहे किंवा नाही माहिती। अंदाजे किती गाड्या असतात, म्हणजे एक अंदाजे असं समजा 5,000 डंपर 5,000 डंपर म्हणजे मुंबईमध्ये आणि फक्त एक डंपर आणि डंपर व्यतिरिक्त इतर किती वाहन असतात? इतर पण भरपूर गाड्या आहेत। ओव्हरलोड वाहनामध्ये ट्रक, डंपर, कंटेनर, टेम्पो, ट्रेलर यांचा समावेश असतो। ट्रॅफिक पोलीसही या चिरीमिरी घेतात ती वेगळी। जाऊ संबंध ठेवा बाबा आमच्यामुळे यांच्यामुळे आमच्या थँक्यू। हां बरं भेटू आपण काय आपण इथे पाठवतो ना नंबर याच्याकडे देऊन टाका। ते यांच्याशी कॉन्टॅक्ट करते। ओके एखादी गाडी वाढली तरी नंबर देऊन टाका, आपण करू 2 महिन्याच्या। चला चालेल। आता जरा वाशी टोल नाक्याची ही दृश्य पहा। ट्रॅफिक पोलिसांसमोरच बिनधास्तपणे ही वाहनं मुंबईकडे निघालीत। हप्ता देणाऱ्यांच्या वाहनांवर कितीही अतिरिक्त सामान असलं तरी कारवाई मात्र होत नाही। मात्र जे हप्ता देत नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो। दलाल, वाहन चालक आणि अधिकाऱ्यांमधले दुवे कसे असतात आणि अधिकाऱ्यांचा हप्ता कसा ठरतो तेही पहा। रेट नहीं बताएंगे, रेट सुबह के उधर से कंफर्म हो जाए तो रेट मैं बताऊँ। अभी मैं आपको बताऊंगा 4,000 3,000। अब उधर जो रेट चल रहा होगा वो रेट मैं आपको बताऊंगा तो आपको चलेगा। इधर का तो जो नॉर्मल क्या है पेन पनवेल और वाशी मुंबई का जो रेट है उसे क्या 2 आरटीओ बढ़ रहा था, क्या लेंगे आरटीओ बढ़ा के? 2 आरटीओ का वही समझिए होगा 5-6 हज़ार के आसपास होगा। मतलब पूना बॉम्बे, पूना या पनवेल और पनवेल और वाशी और बॉम्बे ये जाएगा 17,000 में।
17-5-22 हज़ार रुपये पकड़ के चलो। हाँ 17-5-22 पकड़ के चलिए। तो राउंड नहीं होएगा बीच में? मुश्किल है उधर का मैं बताता हूँ कि अभी उधर मैंने आपको अपने हिसाब से मैंने बताया, फिर भी कम होएगा तो आपका नसीब है। उसमें मेरे क्या मालूम, देखो मेरे दोस्त लोग मतलब वो नहीं है ना, जो भी होएगा जो 500 रुपया इधर उधर होएगा और क्या है। अशा ओव्हरलोड वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते, शिवाय रस्तेही खराब होतात. ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण न राहिल्यानं अपघात होतात आणि त्यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. ओव्हरलोडिंग वाहतुकीचा फटका बसल्याचं एक ताजं उदाहरण म्हणजे चेंबूर अमरमहल ब्रिज. गेल्या काही महिन्यापासून या ब्रिजचं जे आहे ते काम सुरू आहे आणि आणखी काही महिने हे काम असंच सुरू राहणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या सगळ्या परिसरातून या रस्त्यावरून जाणारे जे लोक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना मोठ्या ट्रॅफिक जॅमचा जो आहे तो सामना करावा लागतोय. चालता फिरता यमराज असणारी ओव्हरलोड वाहनं आणि भ्रष्ट आरटीओ अधिकाऱ्यांच्या या अभद्र युतीविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज बुलंद केलाय. 250 कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि 250 कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये जर का आम्ही इथं ह्याच्यावर अनेक मंत्र्यांना कंप्लेंट करून झाल्या, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून झालं, दिवाकर रावतेंना पत्र लिहून झालं, प्रवीण गेडामना पत्र लिहून झालेलं आहे आणि आरटीओच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना प्रत्येकाला पत्र देऊन झालेलं आहे. जर ह्यापुढे जर ह्या सगळ्या विषयात कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषणाला बसण्याचा किंवा ह्याचं आंदोलन जनआंदोलनात कसं स्वरूप देता येईल याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. एखादं जास्त ओव्हरलोड असतं ना, क्षमतेपेक्षा जास्त, त्यावेळेस त्या वाहनाचा ब्रेक लागत नाही. तर ब्रेक कंट्रोल न झाल्यामुळं ते वाहन ॲक्सिडेंटच्या रूपात त्याचं परिवर्तन होताना त्या ॲक्सिडेंटमध्ये जर काय एखादा व्यक्ती मृत्यू झाला तर त्याचं कुटुंब वाऱ्यावरती पडतं. जसं माझं उदाहरण देतो, माझ्या जवळचे एक मित्र आहेत, ते ओव्हरलोडमध्ये मोटरसायकल चालवत असताना त्यांना पार्टनर डंपरनी उडवलं आणि ते एक्सपायर झाले. या भ्रष्टाचाराला परिवहन खात्यातल्या बड्या अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम, परिवहन मंत्री दिवाकर रावते ही भ्रष्टाचाराची कीड थांबू शकतात का, हे आता पाहायचं. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. तर आरटीओ मध्ये चालणारा हा ओव्हरलोडिंगचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर स्वतः आपल्या सोबत आहेत. देवेंद्र, अतिशय धक्कादायक अशी ही बाब आहे, कसा चालतो हा सगळा प्रकार? नक्कीच स्वाती, ही सगळी आकडेवारी पाहिली किंवा हा सगळी आरटीओ मधला भ्रष्टाचार पाहिला तर आपल्याला धक्कादायक असंच म्हणावं लागेल. आणि फक्त ही आकडेवारी किंवा हा सगळा जो भ्रष्टाचार ओव्हरलोडिंग मधला जो सुरू आहे तो मुंबई आणि आसपासच्या परिसरातला हा भ्रष्टाचार आहे. संबंध महाराष्ट्रातला जर आपण या सगळ्यातला भ्रष्टाचार पाहिला तर नक्कीच ही सगळी आकडेवारी आणि हा सगळा भ्रष्टाचार जो आहे तो चक्रावून ठेवणारा आहे. ओव्हरलोडिंग वाहनं जी आहे ती मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने सर्रास फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. यात प्रामुख्याने ओव्हरलोडिंग वाहनामुळे रस्ते खराब होतात आहे, वाहतूक मंदावते, अपघात होतात, अनेकांचा जीव यामध्ये गेलेला आहे. मात्र ही सगळी ओव्हरलोडिंग वाहतूक जी आहे ती आरटीओ मधल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या हप्तेखोरीमुळे जी आहे ती सर्रास सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेला ही जी ओव्हरलोडिंग वाहनं आहेत किंवा हे जे ट्रान्सपोर्टर आहेत ते आरटीओच्या अधिकाऱ्यांना भेटतात. त्यांच्याशी संगनमत करून ही जी वाहनं आहेत ती हप्ता घेण्यासाठी रजिस्टर केली जातात आणि मग कितीही ओव्हरलोडिंग असेल तर ही वाहनं जी आहेत ती मुंबई किंवा आसपासच्या परिसरामध्ये बांधकाम असेल किंवा इतर कामासाठी जी आहेत ती सोडली जातात. प्रत्येक वाहनाचा जो आहे तो हप्ता ठरलेला असतो. 17,000 ते 35,000 पर्यंत ज्या पद्धतीचा माल आहे त्याच्यावरती हा हप्ता ठरला जातो. मग वाळू असेल, रेती असेल, खडी असेल किंवा इतर साहित्य असेल, या सगळ्यावरती हा सगळा जो आहे तो हप्ता ठरला जातो. याबद्दल जे आहे वारंवार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करून देखील फायदा झालेला नाही आणि आता हा सगळा गेल्या 10 वर्षापासून जवळजवळ सुरू असलेला भ्रष्टाचार जो आहे तो G24 तासनी उघड केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती परिवहन आयुक्त असतील किंवा परिवहन मंत्री असतील ते कशा पद्धतीने पावलं उचलतात किंवा हा सगळा जो भ्रष्टाचार आहे तो थांबवणार का हे पाहावं लागेल. प्रामुख्याने यामध्ये 300-350 कोटी जो आहे तो हप्ता हे आरटीओ मधील अधिकारी, ट्रॅफिक पोलीस घेतात आणि यामुळे हजारो कोटी शासनाचा जो आहे तो महसूल बुडतोय. त्यामुळे शासनालाही या सगळ्या हप्तेखोरीचा मोठा फटका बसतोय. हजारो कोटी जवळजवळ यामध्ये बुडतात आहे. 1 टन माल जास्त असेल तर 4,000चा दंड आकारला जातो. जवळजवळ 10 ते 15 टन प्रत्येक वाहन जे आहे ते ओव्हरलोड असतं. त्यामुळे एका गाडीला 40 ते 60,000 पर्यंतचा दंड लागू शकतो. मात्र हा दंड आकारला जात नाही. महिन्याला हप्ता घेतला जातो आणि ही वाहनं जी आहेत ती मुंबई शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये जी आहेत ती फिरत असतात. त्यामुळे आता हा सगळा भ्रष्टाचार जो आहे ओव्हरलोडिंग मधला G24 तासने उघडकीस आणलेला आहे आणि आता याच्यावरती कशा पद्धतीची शासनाकडून आता पावलं उचलली जातील, परिवहन आयुक्त, परिवहन मंत्री काय नेमकं या सगळ्यावरती ऍक्शन घेतात आहे हे पाहावं लागेल. नक्कीच देवेंद्र, तर एकूणच परिवहन मंत्र्यांची भूमिका पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.